माझ्यासोबत फिर्यादी राजेश कुंटे यांचे जे वकील आहेत ॲडव्होकेट प्रबोध जयवंत आहेत. आपण त्यांच्याचकडून जाणून घेऊया नक्की हे प्रकरण काय होतं आणि आज नक्की कोर्टामध्ये काय काय झाले. सन 2014 लोकसभेच्या ज्या निवडणुका होत्या त्यावेळेला भिवंडीमध्ये काँग्रेसचे तत्कालीन राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी हे प्रचाराच्या सभेसाठी काँग्रेसच्या उमेदवाराच्या प्रचाराच्या सभेसाठी आलेले होते. त्यावेळच्या सभेच्या भाषणामध्ये त्यांनी RSS के लोगों ने गांधी जी को मारा, ये लोग गांधी जी के खूनी है असं वक्तव्य केलं होतं. आणि ह्या वक्तव्यामुळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि माझी म्हणजे फिर्यादी राजेश कुंटे ते जे तत्कालीन त्यावेळेला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे भिवंडीचे कार्यवाह होते ह्यांची बदनामी झाली. अशा स्वरूपाची ही केस माननीय भिवंडी न्यायालयामध्ये दाखल करण्यात आली. राहुल गांधी आणि त्यांच्यासारखे विचारसरणीचे अनेक लोक RSSला बदनाम करण्यासाठी विनाकारण ह्या मुद्द्याचा गैरवापर करत आहेत. आणि त्यामुळे जे महात्मा गांधी जे संघाला सुद्धा पूजनीय आहेत आणि महात्मा गांधी यांच्या हत्येनंतर ज्या वेळेला न्यायालयीन त्यांची हत्या करणाऱ्यांच्या जे आरोपी होते त्या आरोपींच्या विरोधामध्ये त्यावेळेला जी चाललेली केस आणि त्या अनुषंगाने जे काही सरकारी कमिशन्स नेमलेली होती ह्या सर्वमध्ये महात्मा गांधींच्या हत्येमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा हात नाही आहे हे स्पष्ट असतानासुद्धा ही अशा प्रवृत्तीची लोक वारंवार विनाकारण आपला वाईट हेतू साध्य करण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला बदनाम करत आहेत. आणि त्यामुळे त्यावेळचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे भिवंडी शहराचे कार्यवाह राजेश कुंटे यांनी हा बदनामीचा खटला दाखल केलेला आहे. आज नेमकी न्यायालयामध्ये काय प्रक्रिया पार पडली. ज्या वेळेला ह्या केसची सुनावणी सुरू झाली माननीय न्यायालयाने आरोपीला कोर्टात हजर राहण्याचं समन्स काढलं. त्यानंतर आरोपी ज्या वेळेला कोर्टामध्ये हजर झाला तेव्हा आरोपींनी जामीन दिलेला होता. ही न्यायालयीन प्रक्रिया आहे की आरोपीला जामीन द्यावा लागतो. आणि आरोपींनी दिलेले जे जामीनदार होते दरम्यानच्या काळामध्ये त्यांचं निधन झालं आणि त्यामुळे आरोपीला आता पुन्हा नव्याने जामीन देणं भाग होतं. आणि म्हणून आरोपी आज जामीन देण्यासाठी आणि त्या जामिनाच्या बॉन्डवर सही करण्यासाठी आज माननीय न्यायालयामध्ये उपस्थित होता. पुढील सुनावणी कधी असणार आहे किंवा पुढची प्रक्रिया न्यायालयामध्ये कधी होणार आहे. पुढील सुनावणीची तारीख आत्ता पुन्हा माननीय न्यायालयाकडून आत्ता तारीख मिळेल पुढील सुनावणीची काय ठेवायची ते. आणि आत्ता फिर्यादी पक्षातर्फे जो पुरावा सुरू आहे त्यामध्ये माननीय न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे CRPCच्या 202चा रिपोर्ट ज्या पोलीस अधिकाऱ्यांनी माननीय न्यायालयात दाखल केला ते अशोक सायकर PSI त्यावेळेला निजामपुरा पोलीस स्टेशनचे होते. त्यांच्या साक्षीची प्रक्रिया आता सुरू आहे. त्यांची साक्ष संपल्यानंतर मग आणखी पुढचे साक्षीदार जर असतील आणि मग त्यानंतर पुढची प्रक्रिया सुरू होईल. एकूणच ज्या पद्धतीने आज भिवंडी न्यायालयामध्ये राहुल गांधी आले होते आणि त्यांच्यानंतर जी न्यायालयीन प्रक्रिया पार पडलेली आहे त्याबाबतची माहिती आपल्याला जे फिर्यादी आहेत राजेश कुंटे यांचे वकील ॲडव्होकेट प्रबोध जयवंत यांच्याकडून मिळालेले आहे. भविष्यात पुन्हा एकदा या ठिकाणी जी आहे ती न्यायालयीन प्रक्रिया पुढची तारीख न्यायालयाने दिल्यानंतर सुरू राहणार आहे. कॅमेरा पर्सन गणेशसह संजय भोई TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.